हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज मी तुम्हाला भागाकार कसा करायचा ते शिकवणार आहे। एकदम सोप्या पद्धतीमध्ये भागाकार अतिशय सोपा राहते। फक्त तुम्ही जर चांगल्या पद्धतीने हे व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला भागाकार करायचा अतिशय सहजपणे समजेल। इथे पहा, आता आपल्याला काय करायचं, 6372 ला आपल्याला 4 ने भाग द्यायचा। 6372 ला मग आपण काय करायची, ही पहिली संख्या घ्यायची पहिली। ठीक आहे, भागाकार मध्ये नेहमी एक एक संख्येला आपण भाग देतो, एक एक संख्याच घेतो, एक एक संख्या घेत घेत करतो। तो म्हणजे 6000 ही 6 फक्त 6 घ्यायची आणि पाहायचं 4 च्या पाड्यात 6 पेक्षा मोठी संख्या पाहायची। काय करायचं, ही 6 जी संख्या आहे त्याच्यापेक्षा आपल्याला मोठी संख्या पाहायची, लहान नाही पाहिजे। कशाच्या पाड्यात, 4 च्या। इथे मी 4 चा पाडा लिहून ठेवलेला आहे। आणि संख्या मोठी पाहताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, खालून न पाहता आपल्याला वरून एक एक पाहायची आणि सगळ्यात आधी येणारी मोठी संख्या कोणती आहे ती पाहायची। सगळ्यात आधी येणारी मोठी संख्या जर पाहिली 4 च्या पाड्यात, ही 6, 4 मोठे नाही तर 8 मोठे आहेत का 6 पेक्षा? हो, 8 मोठे आहेत। मग याला आपल्याला काय करायचं, गोल करायचं। पण हे गोल केलेली संख्या न घेता बघा, 6 मधून मी जर इथे 8 लिहिले तर 8 वजाबाकी होणार आहेत का माझे? नाही। तर त्याच्यामुळं आपल्याला ही गोल केलेली संख्या न घेता आपल्याला काय करायचं, त्याच्या आधीची संख्या घ्यायची। त्याच्या गोल केलेली संख्या आहे, त्याच्या आधीची संख्या आहे 4। इथे मी 4 घेतली। ठीक आहे, 4 चा नंबर 4 च्या पाड्यात 4 1 4 वरी 1 गेला। आता पाहिलं 6 मधून 4 गेले, उत्तर येते 2। मग मी पुढची संख्या घेतली, इथं पुढची संख्या किती आहे, 3। बघा, वजाबाकी करायची, वजाबाकी केल्यावर उत्तर 2 आलं। मग पुढची नंतरची एक संख्या घेतली 3। आता बघा, 4 च्या पाड्यात 23 पेक्षा जास्त संख्या पाहायची आणि संख्या पाहताना मी तुम्हाला सांगितलं की खालून न पाहता वरून एक एक पाहायची। सगळ्यात आधी आलेली मोठी संख्या, सगळ्यात आधी आलेली मोठी संख्या ही 23 पेक्षा जास्त आहे का? नाही आहे। एक एक पाहायची, गडबड करायची नाही। ठीक आहे, 8 पण नाही आहे, 12 पण नाही आहे, 16 पण नाही आहे, 20 पण नाही 23 पेक्षा जास्त, 24, हा ही 24 ही संख्या ह्या 23 पेक्षा जास्त आहे। तर याला फक्त गोल करायचं। गोल केल्याच्या नंतर आपल्याला ही 24 न घेता 24 च्या आधी जी संख्या आहे ती इथे घ्यायची। म्हणजे 24 च्या आधी किती संख्या आहे, 20। मग आपण घ्यायचे तिथे 20 आणि भागाकार करायचा। आता 20 चा नंबर तुम्ही 4 च्या पाड्यात पाहिला, 4 1 4 4 2 8 4 3 12 4 5 4 4 4 16 4 5 20। मग मी इथे लिहिले 4 5 20। 3 मधून 0 गेला, 3 गेला, 0 ला 0। त्याच्यानंतर मी ही 7 ही संख्या घेतली। ठीक, 7। आता बघा, 4 च्या पाड्यात 37 पेक्षा आपल्याला जास्त संख्या पाहिजे। 4 च्या पाड्यात 37 पेक्षा जास्त। आता हे आहेत का 4 पेक्षा 37 पेक्षा जास्त? नाही। एक 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 मी पाहत गेलो। ठीक आहे, 32 पण नाही, 36 पण नाही, 36 आहे का 37 पेक्षा जास्त? नाही। 40 आहेत का? हो, 40 ही संख्या 37 पेक्षा जास्त आहे। मग आपल्याला इथे 40 घ्यायचे आहेत का? नाही। 40 च्या आधीची संख्या पाहिली, 40 च्या आधीची आपली 36 संख्या, इथं आपल्याला 36 घ्यायचं। 36 चा नंबर ह्या 4 च्या पाड्यात जर पाहिला तर आपल्याला 9 नंबरला येतात। त्याच्यामुळे हे 36 9 नंबरला असल्यामुळे इथे 9 घ्यायचं। आता वजाबाकी करताना आपल्याला काय करायचं, 7 मधून 6 गेले, 1 राहिला, 3 मधून 3 गेले, 0। आता इकडच्या 0 ला आपल्याला काही व्हॅल्यू नसते। आता आपण नंतर ती संख्या घ्यायची इथलची। ठीक आहे, बघा हे झालं इथं। मग जेव्हा झालं आपली प्रोसिजर वजाबाकी, त्याच्यानंतर आपण पुढच्या संख्या घेत राहायच्या। किती पण मोठं असलं तर आपल्याला उत्तर करता येईल। आता पहा, 4 च्या पाड्यात आपल्याला काय करायचं, 12 पेक्षा मोठी संख्या पाहायची। मोठी संख्या पाहताना खालून न पाहता वरून पाहायची। 12 पेक्षा जास्त 4 आहेत का? नाही। हे 8 12 पेक्षा जास्त आहेत का? नाही। 12 12 पेक्षा जास्त आहेत का? नाही। 12 12 एवढेच आहेत। 12 पेक्षा मोठी संख्या पाहायची। 16 आहेत का? हो, 16 आहेत। तर ह्या 16 ला गोल करायचं। पण ही 16 ही संख्या न घेता त्याच्या आधीची संख्या पाहिली आपण तर ती 12 आहे। ठीक आहे ना। आता 12 मधून 12 गेले, बघा 12 चा नंबर कितवाला पहिले लिहायचा, 4 च्या पाड्यात 4 1 4 4 2 8 4 3 12। मग आपण वरी लिहायचे 3। 12 मधून 12 गेले, 0 आले। त्याच्यानंतर आता आपण हा दुसरा प्रश्न करतो। 5 च्या पाड्यात आपण 7 पेक्षा मोठी संख्या पाहिजे। ही 7 जी संख्या आहे त्याच्यापेक्षा मोठी पाहिजे। कशाच्या पाड्यात,
आता इथे 5 आहे त्याच्यामुळे 5 न भागाकार द्यायचा. 7 पेक्षा जास्त 5 आहेत का नाही? 10 आहेत का? हो 10 आहे. आपल्या इथे 10 नाही लिहायचे. 10च्या आधी कोणती संख्या आहे? 5. इथे 5 लिहिले, वजाबाकी केली, 7 मधून 5 गेले, 2 आले. त्याच्या आधी आपल्याला हे 5 कितव्या नंबरला आले ते लिहून टाकायचे. 5च्या पाड्यात 5 एक नंबरला आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरी संख्या घ्यायची तर ती. आता 5च्या पाड्यात 23 पेक्षा जास्त एक संख्या पाहिली. इथं आहे का? नाही. ही पण नाही. ही पण आहे का? नाही. ही पण नाही. हे 25 आपल्याला 23 पेक्षा जास्त संख्या घेतली. मग आपल्याला 25 इथे लिहायचे का? नाही. 25 न लिहिता आपण 20 लिहायचे तिथे. म्हणजे 25च्या आधीची संख्या काय आहे? 20. आता 20 आपण कितव्या नंबरला येतात? 20 5च्या पाड्यात 4 नंबरला. 5 1 5 5 2 10 5 1 15 5 4 20. म्हणजे हे 4 नंबरला आलेले आहेत. हे 20 4 नंबरला आलेले आहेत. ठीक आहे. कशाच्या पाड्यात? 5च्या पाड्यात. आता वजाबाकी करायची. 3 मधून 0 गेला 3, 2 मधून 2 गेले 0. आता ह्या 0ला काही व्हॅल्यू नसते त्याच्यामुळे हा नाही लिहिला तरी चालत असतो. इकडच्या साईडला 0 आला तर नाही लिहिला तरी चालतं. पण इकडच्या साईडला 0 आला तर तो लिहायचा. पण इथे लिहून घेऊ आपण, काय हरकत नाही. आता त्याच्या पुढची संख्या आपण ही इथे 1 होता तर 1 घेतला. आता 5च्या पाड्यात 31 पेक्षा जास्त संख्या पाहिजे. खालून नाही पाहिजे, वरून पाहिजे. 1 1 1 1 पाहत जायचं. 31 पेक्षा जास्त पाहायचं. 30 आहे का? नाही. 35 ही संख्या 31 पेक्षा जास्त आहे. काळजीपूर्वक पाहायचं, काळजीपूर्वक करायचं. सहज सोप्पा गणित राहतात भागाकार. तर 35 इथं घ्यायचे का आपल्याला? नाही. 35च्या आधीची संख्या किती आहे? 30. मग 30चा नंबर किती आला? 5च्या पाड्यात 6 नंबर. वजाबाकी केली 0. त्याच्यानंतर पुढची संख्या घेतली आपण 0. आता ह्या 5च्या पाड्यात 10 पेक्षा जास्त संख्या पाहिजे. 5 आहेत का? नाही. 10 आहे का? 10 पण मोठी संख्या नाही. 10 त्याच्या बरोबरचीच संख्या आहे. तर मोठी संख्या इतर जर पाहिली आपण तर हे 15 ही मोठी संख्या आपल्याला भेटलेली. मग आपल्याला हे 15 लिहायचे का? इथं नाही. आपल्याला काय लिहायचे? 10. ठीक आहे. त्याच्या आधीची संख्या 10चा नंबर किती आलेला आहे ते इथे लिहायचे. मग वजाबाकी करायची. इथे आला 0 0. आता याच्या पुढे एकही संख्या नाही त्याच्यामुळे आपला प्रश्न उत्तर संपला. आता याचा जर भागाकार पाहिला, याचा भागाकार आहे 1 4 6 2. आणि इथे जर भागाकार पाहिला तुम्ही 1 उत्तर आहे 1 5 9 3. ठीक आहे. अशा प्रकारे आपलं उत्तर झालेलं आहे. आपण दुसरा अजून याच्यावरचे प्रश्न पाहू. मी एक तुम्हाला प्रश्न देतो. आपण तिसरा प्रश्न सोडवण्याच्या आधी ते तुम्हाला मला करून दाखवायचं आहे. ठीक आहे. 7 2 3 0 ह्या संख्येला आपल्याला 5 न भागायचं आहे आणि मला ते उत्तर करून दाखवायचं आहे. तुम्ही काय करायचं आहे? हे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं आहे. तुम्हाला इथं किती समजलं ते मला पण कळेल. जर तुम्हाला समजलं असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. चला आपण पुढचे 2 प्रश्न पाहूत अजून. चला आपले पुढचे 2 प्रश्न पाहायचे आपल्याला. ठीक आहे. आता ही पहिली संख्या पाहिजे. नेहमी एक एकच संख्या पाहिजे, 2 2 नाही पाहिजे. जर 2 2 पाहिले तर आपलं प्रश्नाचं उत्तर चुकण्याची शक्यता आहे. इथे पहा 2 पेक्षा 4च्या पाड्यात 2 पेक्षा जास्त संख्या पाहायच्या. ठीक आहे. 2 पेक्षा पाहिलं तर हे 4 पहिलीच संख्या 2 पेक्षा जास्त आहे. मग याला गोल करायचं. 4च्या पाड्यात 2 पेक्षा पाहिलं तर आपण ही 4 संख्या ह्या 2 पेक्षा जास्त आहे. पण याच्या आधी तर आपल्याला काही दिसत नाहीये. याच्या आधी काय दिसते का? आपण नेहमी आधीची संख्या घेतो, नाही दिसत आहे. मग आपण काय करायचं? याच्या आधी काही नाही म्हणून आपण इथे काय घ्यायचं? 0 घ्यायचा. ठीक आहे. मग 0चा नंबर किती आला? 0. वजाबाकी केली आपण. 2 मधून 0 गेले, 2 उरले. ठीक आहे. झालं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं? पुढची संख्या घ्यायची. पुढची संख्या काय आहे इथं? 0. आता काय करायचं? 4च्या पाड्यात 20 पेक्षा जास्त संख्या पाहायची. आता आपण पाहत गेलो इथं एक एक संख्या पाहत गेलो. ही पण जास्त नाही, ही पण जास्त नाही. 20 त्याच्या तेवढीच आहे. पण 24 ही 20 पेक्षा जास्त संख्या आहे. मग आपल्याला हे 24 इथं न घेता 24च्या आधीची जी संख्या आहे
ती घ्यायची, जी जी की आहे 20. 24च्या आधी काय आले 20 आले. आता हे 20चा नंबर 4च्या पड्यात कितवा नंबर आला 5वा. वजाबाकी केली, 0 मधून 0 गेला 0, 2 मधून 2 गेला 0. आता हे दोन्ही 0 आले, त्याच्यामुळे या दोन्ही 0ला काही व्हॅल्यू नाही, फक्त पुढची एकच संख्या बघायची 3. दोन्ही दोन दोन संख्या घ्यायच्या नाहीत आपल्याला. आता 4च्या पड्यात आपल्याला 3 पेक्षा जास्त संख्या पाहिजे. 3 पेक्षा जास्त संख्या बनलं तर आपल्याला पहिली ही 4 संख्या ही 3 पेक्षा जास्त आहे की 4 ही संख्या 3 पेक्षा जास्त आहे. मग आपल्याला 4 इथं 4ला आपण काय केलं गोल केलं. आता 4ला गोल केलं पण 4च्या आधी एकही संख्या नाही, म्हणजे काय राहतात तिथं काहीच नाही, म्हणजे 0. ठीक आहे 0. आणि 0 असलं तर 0चा नंबर 0च. ठीक आहे, कारण हे पहिल्या नंबरला आहे. त्याच्या आधी काय राहते, पहिल्या नंबरच्या आधी 0. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या, 7व्या, 8व्या, 9व्या, 10व्या. मग एक पहिल्या नंबरच्या आधी 0वा नंबर आणि हे 0 लिहायचे. आता पहा 3 मधून 0 गेले 3 आणि आपल्याला इथं 0 लिहिले. आता त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला ही पुढची संख्या इथे घ्यायची. आता पहा 4च्या पड्यात 32 पेक्षा मोठा अंक पाहायचा. 32 पेक्षा मोठा अंक वरतून पाहायचा. एक एक पाहत गेलो आपण तर काय आहे हे बघा, हे 36 जास्त आहे. 32 इतका जास्त नाही, इथं 36 जास्त आहे. एक एक वरतून एक एक हळूहळू पाहत गेलो तर ही 36 संख्या जास्त आहे. मग आता हे 36 इथे घ्यायच्यात का आपल्याला, नाही घ्यायचे. 36 न घेता त्याच्या आधीची जी संख्या आहे 32 ती आपण इथे घ्यायची. आता 32चा नंबर पाहायचा 4च्या पड्यात. कितवा नंबरला येते 8 नंबर. ठीक आहे, 32 मधून 32 गेले 0 0 आणि याचं उत्तर जे आहे ते 0, म्हणजे ह्या भागाकाराचं उत्तर आलं 0 5 0 8. आता इकडे पहा मजेदार गोष्ट इकडे अशी आहे की ह्या 0ला आपल्याला काहीही व्हॅल्यू नसते, पण इथं जी मधातली जी संख्या आहे म्हणजे ह्या संख्येला काही व्हॅल्यू नसते. आपण याला पण ह्या मधातल्या झिरोला व्हॅल्यू राहते, म्हणजे आपलं उत्तर काय येणार 508. ठीक आहे, इकडच्या 0ला घ्यायचं नाही. त्याच्यामुळं हे करताना एकदम पद्धतशीर व्यवस्थितपणे करायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला जे उत्तर आहे एकदम पद्धतशीर समजेल. चल, मी तुम्हाला एक प्रश्न दिला आधी, तुम्हाला लक्षात असेलच, तो मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच करून दाखवायचा आहे. कोणता प्रश्न दिला मी 5 न 7 2 3 0 हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की जर तुम्हाला समजला असेल तर मला व्हिडिओ करून दाखवायचा, सॉरी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला त्याचं उत्तर सांगायचं आहे. आता शेवटचा आपण एक लास्टचा प्रश्न पाहू. ठीक आहे, इथे आपला शेवटचा प्रश्न असा आहे 5च्या पड्यात 3 पेक्षा जास्त. मग 5च्या पड्यात आपण 3 पेक्षा जास्त पाहिला तर इथे पहिलीच संख्या जी आहे ती 3 पेक्षा जास्त आहे. मग हे 5 इथे घ्यायचे का, नाही घ्यायचे. 5च्या आधी एखादी संख्या काय आहे का पाहायचं, काही कोणतीही संख्या नाही, म्हणजे याचाच अर्थ आहे इथे काही नाही, म्हणजे इथे 0 आहे, म्हणजे इथं 0 घ्यायचा. ठीक आहे, आता 0चा नंबर 0च असल्यामुळे आपण इथे 0च घेतला. 3 मधून 0 वजा केला आपण, उत्तर आलं 3. त्याच्यानंतर आपण पुढची संख्या घेतली इथं ही 0. 5च्या पाड्यात 30 पेक्षा जास्त पाहिली आपण, एक एक संख्या पाहत गेलो इथं. ठीक आहे, एक एक संख्या, तर ती आपल्याला 35 संख्या ही 30 पेक्षा जास्त आहे असं आढळून येईल. आता आपल्याला हे इथे 35 न घेता इथं आपण काय करू, त्याच्या आधीची संख्या घेतो. त्याच्या आधीची संख्या किती आहे 30, आणि या 30चा नंबर किती आला 5च्या पाड्यात, तो आला तर तो 6वा नंबर आला. आता आपण वजाबाकी केली, 0 मधून 0 गेला 0, 3 मधून 3 गेले, सॉरी 3 मधून 3 गेला, किती येणार आपला 0. त्याच्यानंतर पुढची संख्या पाहिली आपण 2 दिली. आता 5च्या पाड्यात 2 पेक्षा जास्त बघितलं तर अजून हे 5च आहेत, है की नाही, 5च ही संख्या 2 पेक्षा जास्त आहे. मग आपल्याला हे 5 घ्यायचे आहेत काही ते नाही, आपण त्याच्या आधीची संख्या पाहिली ती हे 0. ठीक आहे, 0चा नंबर 0, 2 मधून 0 गेले, उत्तर येते आपलं 2. त्याच्यानंतर शेवटची संख्या आपण घेऊ 5, ही संख्या होईल 25. आता 5च्या पाड्यात 25 पेक्षा जास्त पाहिलं ती म्हणजे संख्या येईल आपल्याला 30, पण ही 30 संख्या आपल्याला इथं न घेता 30च्या आधीची संख्या घ्यायची 25.
आता 25च्या पाढ्यात 25 किती नंबरला येतात, 25च्या पाढ्यात 25 5 नंबरला येतात. ठीक आहे, आणि याची वजाबाकी केली तर उत्तर 0 येते. म्हणजे याचा अर्थ आहे आपलं उत्तर जे आलेलं आहे 0605. पण इकडच्या शून्याला काही व्हॅल्यू नसल्यामुळे आपलं उत्तर होणार 0605. हे आपलं उत्तर आहे. तुम्हाला एक प्रश्न दिलेला आहे, तो कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्यायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि जर समजला नसेल हा व्हिडिओ, तुम्हाला अजून प्रॉब्लेम येत असेल तर ह्या व्हिडिओला 2दा 3दा 4दा करायचा, पाहायचा आणि हे सगळे प्रश्न करून पाहायचे. तुम्ही जर प्रश्न करून पाहत असले तर तुम्हाला भागाकार येईल. हेच जर तुम्ही प्रत्येक प्रश्न 4-4 5-5दा केलं तर 100% तुमचा भागाकाराचा भाग आहे तो एकदम चांगल्या पद्धतीने समजेल. याच्यानंतर मी दशांशाचा भागाकार करणार आहे. तुम्ही कमेंट करा याचं उत्तर. तुमचे कमेंट जेवढे जास्त आले तेवढ्या लवकर मी तुम्हाला दशांशचा भागाकार शिकवेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.